Unacademy. Let's crack it. नमस्कार, मी वैभवी ठाकरे. इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रहो, गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विविध टॉपर्सना आपल्या या प्लॅटफॉर्मवर बोलवत आहोत, जेणेकरून त्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा. नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं आणि आधीचे विद्यार्थी या क्षेत्रात ज्यांनी पदार्पण केलेलं आहे त्यांना आपले प्रयत्न हे योग्य मार्गाने चाललेले आहेत की नाही हे तपासून पाहता यावं, या संपूर्ण उद्देशाने अनअकॅडमीने हा टॉपर स्टॉक म्हणून प्लॅटफॉर्म सुरू केला. आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉक मध्ये आपल्यासोबत आहेत 2019च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून त्यांची DYSP या पदासाठी निवड झालेली आहे. एकूण 4 मुख्य परीक्षा आणि 2 इंटरव्ह्यूचा त्यांना अनुभव आहे आणि 2017च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून त्यांची तहसीलदार या पदासाठी निवड झालेली होती, असे शिरीष वमने सर. सर नमस्कार. नमस्ते मॅडम. वेलकम टू अनअकॅडमी. थँक्यू. सर, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची आम्हाला ओळख करून द्या की तुम्ही मूळचे कुठले आहात, तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि एकूणच ह्या प्रवासाला सुरुवात कशी झाली. मी मूळचा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आळेफाटा नावाचं गाव आहे. तिथे मी बऱ्याच वर्षांपासून आम्ही स्थायिक आहे. माझी शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणायचं तर माझं 11वी-12वी सायन्स झालेलं आहे. त्याच्यानंतर मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे. पुण्यातील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे, VIT, तिथून माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. 2015 मध्ये पासआउट झालो मी. आणि त्याच्यानंतर कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणायचं तर माझे आई वडील दोघे शिक्षक आहेत आणि एक छोटी बहीण आहे मला. तर ती सध्या डेंटल साठी कॉलेज चालू आहे, तिचं 4th इयरला आहे ती. आणि घरात पहिल्यापासून शैक्षणिक वातावरण राहिलेलं आहे, त्याच्यामुळे मला ते कायम अभ्यासाची सवय राहिलेलीच आहे असं म्हणतात. ओके. सर, आता आपण बघतो की म्हणजे तुम्ही पण इंजिनियर आहात आणि बहुतांशी आता इंजिनियर विद्यार्थ्यांचा या क्षेत्राकडे येण्याचा कल भरपूर आहे. भरपूर इंजिनियर स्पर्धा परीक्षांकडे येतात आणि नव्याने जे पास होतात त्या विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न असतो, म्हणजे स्पर्धा परीक्षा करायची हे त्यांना कुठेतरी मनातून वाटत पण असतं, पण दुसरा एक ऑप्शन म्हणजे प्रायव्हेट मधल्या ग्लोरिफाईंग पॅकेजेस त्यांच्या समोर असतात आणि अशा परिस्थितीत विद्यार्थी एक द्विधा मनस्थितीत येतो की नेमकं मला स्पर्धा परीक्षा करायच्या पण आहेत, पण मग इकडे अनसर्टन्टी आहे, तर मग मी नेमकं काय करायला हवं. तर अशा सिच्युएशन मध्ये विद्यार्थ्यांना तुमचा काय सल्ला असेल. 2 गोष्टी सांगता येतील. एक तर त्याच्यात ज्यांना कॉलेजमधून आधीच जॉब मिळालेला आहे, कॅम्पस प्लेसमेंट झालेली आहे, त्यांनी तो जॉब स्वीकारून स्पर्धा परीक्षेची तयारी करणं प्रेफरेबल राहील असं माझं मत आहे. कारण स्पर्धा परीक्षांमधून किती वर्ष लागू शकतात हे आपल्याला माहित नाही. माझा एक मित्र होता जो कॉलेज कॅम्पस इंटरव्ह्यू मधून प्लेसमेंट पण झालेली त्याची, चांगलं पॅकेज होतं त्याला आणि तो त्याच्यासोबत अभ्यास पण करत होता. तर त्याची एक्झाम होत नव्हती क्लिअर. त्याने बरेच वर्ष ट्राय केलं, एक्झाम क्लिअर होत नव्हती. पण तेच जर त्याच्या केसमध्ये जर त्याने प्लेसमेंट घेतली नसती आणि ती एक्झाम क्लिअर पण झाली नसती तर मग त्याच्याकडे काहीच नसतं. त्याच्यामुळे त्याच्याकडे ती एक सेफ्टी राहिली. हा पहिला पॉईंट. आणि दुसरा पॉईंट, जर तुमच्या कॉलेजमधून कॅम्पस प्लेसमेंट होत नसतील किंवा तुम्ही प्रयत्न केला असेल आणि जॉब मिळालेला नसेल तर मग स्पर्धा परीक्षांची तयारी करताना एक 3 वर्षांसाठी मला वाटतं 3 वर्ष तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. 3 वर्षात अंदाज घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग पुन्हा जॉबसाठी शोधून ट्राय करायला पाहिजे. आणि अभ्यास चालू ठेवू शकता, पण जॉब पण त्यासोबत केला पाहिजे. ओके. सर, जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ठरवतात की मला आता स्पर्धा परीक्षा करायच्या आहेत, तर त्यांना फक्त म्हणजे मला करायचं इतकं माहिती असतं, पण हा प्रवास किती दिवस चालणार आहे, याच्यासाठी आर्थिक मॅनेजमेंट कसं असावं लागणार आहे किंवा मला ह्या संपूर्ण प्रवासात कोणत्या मानसिक दोलायमानांमधून जावं लागणार आहे, याची त्यांना फारशी आयडिया नसते किंवा रिसोर्सेस कोणते लागणार आहेत. तर ह्या गोष्टीची माहिती विद्यार्थ्यांनी कशी मिळवावी आणि त्याच्या अनुषंगाने आपल्या तयारीला सुरुवात करावी. सर्वात प्रथम तर आर्थिक याच्या बाबतीत सांगायचं तर मी त्या स्टेजमधून गेलेलो आहे आणि माझ्या मित्रांच्याकडे बघून किंवा पूर्ण त्या क्षेत्रात बघून असं वाटतं की 1 महिन्याला तुम्हाला 12,000 ते 15,000 खर्च येणार असतो आणि तुम्ही जॉब पण करत नाहीये. याचा अर्थ तुम्ही वर्षाचे किमान 1.5 लाखाच्या आसपास तुमचा खर्च होणार आहे. खाण्यापिण्याचा, लायब्ररीचा वगैरे तो 1.5 ते 2 लाखाच्या दरम्यान असणार आहे. हे प्रत्येकाने पहिलं एकदा लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा तयारी करताना ज्यांना काहीच माहिती नाही त्यांनी बरेचसे टॉपर्स सध्या असे असतात की त्यांच्या फेसबुक अकाउंटवर वगैरे ते बुक लिस्ट टाकत असतात किंवा एक्झाम विषयी माहिती टाकत असतात.
जेव्हा रिझल्ट बाहेर येतो तेव्हा त्यांनी कसा अभ्यास केला होता याच्याबद्दल ते व्यवस्थित गायडन्स करत असतात. युट्यूबवर पण बरेचसे लेक्चर्स असतात, ते पाहून एक जनरल आयडिया येऊ शकते. आणि तिसरं म्हणजे आपले प्रेफरन्स लोकांनी बघायला पाहिजे. तुम्हाला सरकारी नोकरी का करायची आहे? सरकारी नोकरी म्हणजे सध्या असं आहे की खूप लोक त्यासाठी प्रिपेअर करतात, त्याच्यामुळे सगळ्यांना वाटतं की हे जास्त आहे, शेअर मार्केट सारखं की डिमांड जास्त आहे, म्हणून ते प्रत्येकाला वाटतं की आपण पण याच्यात इन्व्हेस्ट करायला पाहिजे आपला टाइम. पण त्याप्रमाणे आपण अभ्यास करू शकणार आहे का याचा पण पहिला अंदाज घ्यायला पाहिजे. तितका टाइम तुम्हाला डेडिकेटेड देता येणार आहे का एक्झामसाठी, तुम्ही करू शकता का? आणि थोडं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की भूतकाळात तुम्ही कसा अभ्यास केलेला आहे. तुम्ही आधी कधीच अभ्यास केलेला नसेल, तुम्हाला अभ्यासाची आवडच नसेल आणि फक्त माझा मित्र अभ्यास करतोय, स्पर्धा परीक्षा करतोय, म्हणून मला पण स्पर्धा परीक्षा करायची, असं ठरून आलं तर ते चुकीचं आहे. सर, आता गेल्याच महिन्यात पूर्व परीक्षा झालेली आहे राज्यसेवेची आणि येत्या काही दिवसात तिचा रिझल्ट सुद्धा येईल. आणि रिझल्ट आल्यानंतर मग मेन्सचा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की मी सर्व्हिसेसचा प्रेफरन्स कसा द्यायचा. तर तुमचं सजेशन काय असेल? आणि तुम्ही डीवायएसपी पदाचा हा म्हणजे बाय चॉईस तुम्हाला ते मिळालंय की तुम्ही प्रेफरन्स मध्ये ते वरती टाकलं होतं? ओके. प्रेफरन्स टाकताना बऱ्याचशा मुलांचे आपण प्रेफरन्स बघतो, त्यांच्याशी डिस्कस करतो. आधीच्या बॅचमध्ये जे अधिकारी वगैरे झालेले आहेत, काही काही क्लासेसमध्ये प्रत्येक पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांचे लेक्चर्स घेतले जातात. ते त्या पोस्ट विषयी माहिती सांगतात, पोस्टचं कामकाज कसं आहे किंवा बाकीच्या गोष्टी कशा आहेत. तर मला वाटतं हे बरंच ऍक्च्युअली सर्व्हिसमध्ये एकदा गेल्यावरच कळतं आपला प्रेफरन्स काय आहे. आपण बऱ्याचदा म्हणतो की आपला प्रेफरन्स डिसाईड करा, ठरवा की तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला स्वतःसाठी वेळ जास्त पाहिजे की तुम्हाला वर्कहॉलिक म्हणतो आपण, काम करायला जास्त आवडेल, की थोडं एक जितकं जास्त वर्क असेल तितकं जास्त तणाव, तितकं जास्त पब्लिक कॉन्टॅक्ट, या अशा गोष्टी असतात. तर तुम्हाला पब्लिक कॉन्टॅक्ट आवडतो की नाही आवडत, तुम्ही काय म्हणता येईल, अंतर्मुखी आहे, एक्स्ट्रोवर्ट आहे की इंट्रोवर्ट आहे, हे पण तुम्ही एकदा पाहिलं पाहिजे. त्याच्यानुसार पोस्टचा प्रेफरन्स टाकला पाहिजे. आणि जनरली एक मागच्या वर्षाचा रिझल्टचं अनालिसिस जरी केलं तरी आपल्याला बरेचसे त्याच्यातून आपल्याला आयोग जे मेरिट लिस्ट देतं त्याच्यामध्ये प्रत्येकाचे प्रेफरन्स पण दिलेले असतात. ते पाहून पण एक जनरल आयडिया येऊ शकते. पण माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक पदाचं गोष्ट वेगवेगळी आहे. आता जसं मी डीवायएसपी टाकलंय, तुम्ही म्हटलं बाय चॉईस टाकलं की कसं, तर मी आधी तहसीलदार होतो आणि त्यावेळेसच मी एकतर डीसी किंवा डीवायएसपी साठी ट्राय करायचं म्हणून प्रिपरेशन करत होतो. पहिल्या अटेम्प्ट मध्ये मला तहसीलदार भेटलेली, त्याच्यानंतर मी प्रेफरन्स टाकताना डीसी आणि डीवायएसपी टाकलेलं. आणि आता एक गोष्ट आठवली ती ही की तुम्ही पुढच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज कशा ह्या पण पाहायला पाहिजे. म्हणजे डेप्युटी कलेक्टर असेल किंवा डीवायएसपी असेल, पुढे जाऊन सर्व्हिसमध्ये एकदा गेल्यानंतर किती वर्षात प्रमोशन होतात किंवा पोस्टिंग कशा असतात, पोस्टिंग कुठे असतात, ह्या गोष्टी पण माहिती करून घेतल्या पाहिजे. तर प्रत्येक पदाबाबत प्लस मायनस अशा गोष्टी आहेत. पूर्ण व्हाईट आणि पूर्ण ब्लॅक असं कोणतंच नाहीये. एखाद्या पदात काहीतरी प्लस पॉईंट असतील तर त्याच्या निगेटिव्ह पॉईंट्स, दुसऱ्यात काही निगेटिव्ह असतील तर वेगळे प्लस आहेत. ते आपल्यानुसार डिपेंड राहतं. ओके. म्हणजे आपली आवड, आत्मपरीक्षण आणि एक सर्व्हिसचा पॅटर्न कसा आहे ते ओळखून आपण ते ठरवलं पाहिजे. सर, मेन्सचं प्रिपरेशन करत असताना बहुतांश विद्यार्थी म्हणजे आपले पेपर GS 1, 2, 3, 4 कडे जास्त फोकस करतात आणि कुठेतरी मग मराठी इंग्लिशच्या पेपरकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असतं. तर मग ह्या पेपरचा सराव विद्यार्थ्यांनी कसा करावा, एकूण त्यांची स्ट्रॅटेजी कशी असावी, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मराठी इंग्लिश बद्दल मला चांगलं सांगता येईल, कारण ज्यावेळेस मी तहसीलदार झालो त्या अटेम्प्टच्या वेळेस मला मराठी इंग्लिशला 100 पैकी 88 मार्क्स होते. ऑब्जेक्टिव्ह जो पेपर होता त्याला, तर त्याच्यामध्ये मराठीला मला 47 मार्क्स होते आणि इंग्लिशला 41 मार्क्स होते. तर हे 47 मार्क्स कसे आले याचं एकदम उदाहरण सांगायचं तर मी सगळ्या परीक्षांसाठी प्रिपेअर करत होतो. म्हणजे फॉरेस्ट असेल, कंबाईन असेल, कंबाईनच्या मेनसाठी पण मराठी इंग्लिश असतं, PSI साठी किंवा STI साठी, आणि राज्यसेवा. तर ह्या तिन्ही एक्झाम त्या वर्षी माझ्या 4 ते 5 प्रिलिम्स क्लिअर झालेल्या, त्याच्यामुळे मला प्रत्येक एक्झाम साठी मराठी इंग्लिश होतच. तर मग मी ते प्रत्येक वेळेस तेवढं प्रिपेअर करत गेलो, तितकी जास्त रिव्हिजन होत गेली. त्यासाठी मी एक मुख्यतः वाळमे वाचलेलं. वाळमेतून ऑलमोस्ट त्यावेळेसचा पेपर कव्हर होत होता, काही त्याच्या बाहेर जात होता असं त्यावेळेस तरी नव्हतं. आणि त्याच्यात ज्या गोष्टी तुम्हाला थेरोटिकली क्लिअर झालं
त्याची नोट्स काढायची गरज नाही. पण जे शब्दसिद्धी वगैरे असे टॉपिक आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला समजा पोर्तुगीज लँग्वेज मधून कोणता शब्द आलाय किंवा कन्नड लँग्वेज मधून कोणता शब्द आलाय हे लक्षात नाही राहते. हे तुम्हाला ते पेपरच्या आधी 1-2 तास आधी वाचणं गरजेचं आहे. त्याच्यातले 2-4 प्रश्न त्या टॉपिकवर असतात आणि ते बरेच लोकांचे चुकून जातात, कारण त्या पेपरच्या आधी रिव्हिजन झाले नसते. 2 दिवस आधी वाचलेलं असलं तर ते विसरून जातं असं. तर ही रिव्हिजन जास्त झाली पाहिजे. मराठीसाठी अशी काही खूप वेगळी स्ट्रॅटेजी नाहीये. एक थोड्याशा 5-10 पानांच्या नोट्स मध्ये तुमचं पूर्ण ते पुस्तक कव्हर होऊ शकतं. थेरॉटिकल आणि अंडरस्टँडिंग वर जास्त आहे मराठी. आणि इंग्लिशचं सांगायचं तर मला बऱ्याचशा लोकांच्या अभ्यासात चुका जाणवलेल्या आहेत इंग्लिशचा प्रिपरेशन करताना. इंग्लिशचा अभ्यास करताना बरेचसे विद्यार्थी तो जीएसचा अभ्यास आहे असं समजून करतात इंग्लिशचा अभ्यास. म्हणजे एक्झाम आली आता जवळ, 1 महिन्याने समजा मेन्स आहे किंवा 2 महिन्याने मेन्स आहे, तर मग आता चला इंग्लिश करायला घेऊ आणि 10 दिवस आपण इंग्लिशला टाइम, 10 दिवस इंग्लिशचं सगळं करून टाकू. मग त्याच्यातले 1-2 दिवस आपण व्होकॅब्युलरी वाचायला देऊ. एखादं पर्टिक्युलर बुक निवडतात आणि त्याच्यात किती वर्ड्स दिलेले ते वाचून काढतात. हे त्यांचं व्होकॅब्युलरीचं प्रिपरेशन असतं. सेंटेन्स स्ट्रक्चर वगैरे त्यांना जमत नाही. इंग्लिशचा पेपर मेनली व्होकॅब्युलरीवर खूप जास्त प्रश्न सुटून जातात. समानार्थी असेल, विरोधार्थी असेल किंवा खूप सारे इडियम्स असतील, फ्रेजेस असतील, हे तुमचं व्होकॅब्युलरी जितकं चांगलं आहे त्याच्यावर आहे. त्याच्यासाठी मला वाटतं एक बेस्ट प्रॅक्टिस जी आहे, जी ऍक्च्युअली प्रत्येकाने जरी आता 2 महिन्यांनी मेन्स असली तरी पुढच्या अटेम्प्टसाठी पण प्रिपेअर करणाऱ्यांसाठी सांगतो का तुम्ही वर्षभर इंग्लिशचा अभ्यास केला पाहिजे. मी जो अभ्यास केला होता तो मी दररोज एक इंग्लिश न्यूजपेपर वाचायचो आणि त्याच्यातून 5 ते 10 इंग्लिश शब्द काढायचो. तर मग ते मी लिहून घ्यायचो. मोबाईलमध्ये डिक्शनरी होती, डिक्शनरीतून त्यांचा अर्थ लिहून काढायचो मराठीतून आणि त्यांचं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे, उच्चार कसा करतात ते पण मी ते व्हॉइस करून ते ऐकून घ्यायचो आणि ते लिहून काढायचो माझ्या ह्याच्यात. त्याच्यामुळे माझं प्रोनाऊन्सिएशन पण सुधरून गेलं, इंग्लिश टू मराठी व्होकॅब्युलरी पण वाढून गेली आणि फायदा असा होतो की अशी प्रॅक्टिस केली ना की त्या न्यूजपेपर तो उद्या पुन्हा वाचला जातो. आपण तो न्यूजपेपर कंटिन्युअसली वाचतच असतो आणि ते शब्द परत परत येत राहतात आणि तो समजा आज शब्द वाचलाय तो तुम्हाला आठवड्याभराने परत आला न्यूजपेपर मध्ये, त्यावेळेस तो आठवत नाही ऍक्च्युअली आपल्याला. पण आपण जेव्हा परत आपली नोटबुक उघडून बघतो तर तो आपण शब्द तेव्हा लिहिलेला असतो, मग तो अजून जास्त समजतो, अजून जास्त लक्षात राहतो. असं तुम्ही ओव्हर द पिरियड एखाद्या वर्षासाठी जर ते करत गेले ना तर मग ते शब्द परत परत येऊन ते आपल्या अंगवळणी पडून जातात. म्हणजे आता मराठी शब्द बोलतो आपण, आपल्याला मराठी शब्द आठवण नाही लागत, तसंच इंग्लिश व्होकॅब्युलरीचं पण होऊन जातं. हा एक मुद्दा सांगता येईल. आणि त्याच्यातूनच तुम्ही जेवढं इंग्लिश न्यूजपेपर वाचताय त्याच्यातून सेंटेन्स स्ट्रक्चर पण प्रिपेअर होतं आपलं. मला तर वाटतं हे 2च मेन पार्ट आहेत, याच्यातून खूप सारे प्रश्न सुटून जातात. म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस किंवा ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस आहे, याला पण तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर माहित असेल ना तर तुम्हाला 2 ते 3 पर्याय आपोआप कट करता येतात, कारण बऱ्याचशा पर्याय चुकीचे असतात. म्हणजे ते सेंटेन्सच करेक्ट नसतं ग्रामॅटिकली. तुम्हाला फक्त तेवढं जरी कळालं सेंटेन्स स्ट्रक्चर पण अरे हे ग्रामॅटिकलीच करेक्ट नाहीये, मग ते तुम्हाला ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस जमो नाही जमो किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच जमो नाही जमो काही फरक पडत नाही. तुम्हाला फक्त ते कळालं सेंटेन्स चुकीचं वाटतंय, हे काहीतरी चुकीचं जोडलेलं दिसतंय किंवा पर्याय बनवताना ते मॅन्युफॅक्चर केले जातात ना, मग ते मॅन्युफॅक्चर पर्याय ते ग्रामॅटिकली विचार नसतो केलेला त्यांनी, हे आपल्याला कळू शकतं. मग तुम्ही मेनली ह्या 2 टॉपिकवर जास्त फोकस केलं पाहिजे, ओव्हर द पिरियड केलं पाहिजे. आणि सेंटेन्स स्ट्रक्चर पण एकदा वाटलं तर तुम्ही बुक मधून वाचून घ्या. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे, मग यांचे सेंटेन्स कसे आहेत आणि ते न्यूजपेपर मध्ये बघा. रोज अर्धा तास जरी दिला तर 1-2-3 महिन्यामध्ये खूप चांगलं सेंटेन्स स्ट्रक्चरचा आपला अभ्यास होऊन जाईल. आणि या 2 टॉपिकवर मला नाही वाटत का इंग्लिश पेपर मध्ये काही म्हणजे अवघड जाईल त्याच्यात. सर आता येणारी जी मेन्स आहे ती एक्झॅक्ट 2 महिन्यांवर आहे, तर ह्या 2 महिन्यांचं नियोजन विद्यार्थ्यांनी कसं करावं? कारण काही सब्जेक्ट हे व्होलाटाईल असतात, सारखे वाचावे लागतात, विसरायला होतं आणि काही म्हणजे इनपुट आणि आउटपुट याचा विचार करून पण विद्यार्थ्यांनी आपला प्रेफरन्स कसा ठेवायला हवा? इनपुट आउटपुट तुम्ही जे म्हटलं ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ऍक्च्युली. आणि ह्या 2 महिन्यामध्ये काय होतं की आपल्याकडे समुद्र असतो आणि ते समुद्रातून आपण नेमकं काय घ्यायचं, काय वाजायचं, अशा बऱ्याच लोकांना अडचण निर्माण होते. त्याच्यामध्ये मग मुलं ऍक्च्युअली आणि त्या 2 महिन्यात खूप अभ्यास होऊ शकतो ऍक्च्युअली. पण तो नाही झाल्यामुळे इव्हन त्या 2 महिन्यातल्या अभ्यासावर पण कोणती ना कोणती मिळू शकते. फक्त मुलं काय करायचं पुढं सगळं आणि काय करायचं
कायच करायचं याच्यातच फसतात सगळे. तर परत त्याच गोष्टीकडे येतो. मागच्या वर्षीचा रिझल्ट पाहिला ना, तर मागच्या वर्षीचे रिझल्ट अनालिसिस केलं पाहिजे थोडं, की टॉपर होता किंवा सेकंड टॉपर होता किंवा पहिले 10 जण होते, त्याकडे रिझल्ट व्यवस्थित मेरिट लिस्ट पब्लिश करत असतं. तर मग त्याच्यात समजा GS मला टॉपरला 100 मार्क्स आहेत, मग तुम्ही ऍव्हरेज मार्क्स काढले पाहिजे लोकांचे, किती आहेत? 90च्या आसपास ऍव्हरेज मार्क्स आहेत. पेपर 2 ला मात्र 120 असेल समजा. आता ह्या वेळेचा रिझल्ट पाहिलेला नाहीये मी. तर पेपर 2 ला समजा 120 मार्क्स असतील, मग ऍव्हरेज 110 मार्क्स आहे. मग तुम्हाला हे कळतं की आउटपुट पेपर 2 मधून जास्त आहे पेपर 1 पेक्षा. म्हणजे तुम्ही जर 15 दिवस, आता 2 महिन्यातले 15 दिवस आपण ठेवले प्रत्येक पेपरला, आयडियली सांगतोय मी. तर मग 15 दिवस जर तुम्ही पेपर 2 चा अभ्यास केला तर तुम्हाला पेपर 1 पेक्षा रिलेटिव्हली जास्त मार्क पडणार आहे. मग पेपर 2 मध्ये कोणत्या पार्ट मध्ये जास्त मार्क पडतात हे तुम्ही पाहिलं पाहिजे. मग पेपर 2 मध्ये जो लॉजचा पार्ट आहे त्याच्यात आधी 30 क्वेश्चन येत होते, आता थोडा सिलेबस चेंज झालाय माझ्या माहितीप्रमाणे. तर त्या 30 प्रश्नांमध्ये ऑलमोस्ट तुम्हाला 70-60 मार्क्स भेटू शकतात. म्हणजे तो जवळपास 90% आउटपुट देऊ शकतो. आणि तुम्ही जर त्याला व्यवस्थित वेळ दिला, त्याच्यात काही अनप्रेडिक्टेबल काहीच नाहीये. जे लॉज आहेत, आपण जे बेअर लॉज असतो ते, आणि ते वाचून पण तुम्ही फक्त त्यांच्या डेफिनेशन वगैरे पाठ केल्या, काही महत्वाची कलमं पाठ केली, तर ते मार्क्स इझिली भेटू शकतात. हे आउटपुट रेशोकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि हे असे काय काय टॉपिक्स आहेत प्रत्येक पेपरमध्ये. GS1 मध्ये गेलं तर जो महाराष्ट्राचा भूगोल आहे किंवा भारताचा भूगोल, पण ओव्हरऑल जिओग्राफीला जास्त चांगले मार्क्स पडू शकतात हिस्ट्रीच्या कम्पॅरेटिव्हली. त्याच्यामुळे जर आपल्याला हिस्ट्रीला कमी मार्क्स पडतात आहे, तर तो वीक पॉईंट समजून त्याच्याकडे अभ्यास तर केलाच पाहिजे त्याचा, पण जिओग्राफीकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे. मुलांचं काय चुकतं की एखाद्या पेपरला कमी मार्क्स पडतात, हिस्ट्रीला कमी मार्क्स पडतात म्हणून ते फक्त हिस्ट्रीचाच अभ्यास करतात. पण जो तुम्हाला आउटपुट देणारा सब्जेक्ट आहे, जिओग्राफी आहे किंवा ऍग्रिकल्चर आहे, त्याचा तो अभ्यासच करत नाही. फक्त जे कमी आहे ते ऍव्हरेजला आणायचा प्रयत्न करतात, पण जे ऑलरेडी तुमचं चांगलं आहे ते बेस्टला नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे GS1 मध्ये झालं. GS2 चं सांगितलं तसं. GS2 मध्ये जे लक्ष्मीकांत मधून येतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. लक्ष्मीकांत वर तुमचा चांगला होल्ड असेल तर खूप चांगले मार्क्स पडू शकतात. सर ह्या पेपर 3 मध्ये जायचं तर हा बोला. पेपर 3 मध्ये जायचं तर जे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये चांगले मार्क्स पडू शकतात. पेपर 4 मध्ये काही ठरलेले टॉपिक्स आहेत मेन, त्याच्यामध्ये चांगले मार्क्स पडू शकतात. हे असे तुम्हाला आउटपुट इनपुट हे अनालिसिस करता आलं पाहिजे. अनालिसिस आपण डेव्हलप होतं म्हणतात. तुम्ही जसं अभ्यास करत असतात प्रायोरिटी ठरवता आल्या पाहिजे. आणि हे जे 2 महिन्याचं शेड्यूल ठेवायचंय, त्याच्यामध्ये माझं तर असंच ओपिनियन राहील की शेवटचा 1 महिना तर पूर्ण रिव्हिजनला ठेवला पाहिजे. जे आधी वाचलेलं आहे तेच तुम्ही फक्त शेवटच्या महिन्यात वाचलेलं पाहिजे. कारण तुम्ही जर नवीन वाचत बसले तर काही एक्झाम मध्ये आठवत नाही. कारण आपण खूपदा वाचलेलं पण एक्झाम मध्ये बऱ्याचदा आठवत नाही, असं होऊन जातं. आपण सिलेबस कव्हर करण्याच्या प्रयत्नात असतो, नोट्स वगैरे झालेले नसतात बऱ्याच जणांच्या. त्याच्यामुळे शेवटचा महिना किंवा शेवटचे 15 ते 20 दिवस रिव्हिजनला ठेवले पाहिजे आणि तोपर्यंत अभ्यासाचं प्लॅनिंग केलं पाहिजे. मग समजा आपण 20 दिवस बाजूला काढून ठेवले रिव्हिजनसाठी, राहिले 40 दिवस राहिले. 40 दिवसातले मग प्रत्येक GS ला 8-8 दिवस देऊ शकतो आपण. आणि मराठी इंग्लिशला ऑब्जेक्टिव्हला 4 दिवस, रिटर्नला 4 दिवस. हे फक्त जे नवीन वाचताय तुम्ही त्याच्यासाठी करू शकता हा 40 दिवसाचा पिरियड. आणि पुढचे राहिलेले 20 दिवस मग जे आधी वाचलेलं आहे तेच वाचायचं. सर तुम्ही बोलताना आता नोट्सचा उल्लेख केला, तर नोट्स ह्या प्रत्येक पेपरसाठी काढणं गरजेचं असतं का, आणि त्या कशा पद्धतीने काढाव्यात हा पण एक विद्यार्थ्यांना प्रश्न असतो. नोट्स काढणं, खरं तर नोट्स काढणं एक स्किल आहे. त्याच्यासाठी ऍक्च्युअली नोट्स काढण्यासाठी तुमचा अभ्यास चांगला पाहिजे सुरुवातीला. म्हणजे तुमचं ऑलरेडी 3 ते 4 वेळेस 5 वेळेस वाचन झालेलं पाहिजे. त्याच्यानंतर मग तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत का ज्या लक्षात राहत नाहीत, त्या तुमच्या नोट्स मध्ये येणं अपेक्षित असतात. आपण जो एखादा अंडरस्टँडिंग वाला टॉपिक आहे तो जर चांगला समजलाय, मग त्याच्या नोट्स काढण्याची काही गरज नाहीये. म्हणजे आता मला आठवतं मी जेव्हा फर्स्ट टाइम नोट्स काढलेलं, मी फर्स्ट टाइमच वाचत होतो आणि मी लगेच नोट्स काढायला सुरुवात केली. तर मग मी नोट्स मध्ये हे पण घेतलं होतं की राष्ट्रपती डीजवर आपले हेड असतात गव्हर्नमेंटचे, आणि
पंतप्रधान हे डिफॅक्टो डिफॅक्टो असतात. तर मी नोट्समध्ये हे पण घेतलं होतं. ही आता एकदम सोपी गोष्ट वाटते, पण आपण ते तुमचा अभ्यास जसा जसा पुढे जातो ना, मग त्यावेळेस तुम्हाला कळतं की काही काही गोष्टी त्या लक्षात राहत नाही किंवा कन्फ्युजन होत आहे. म्हणजे जसे की पॉलिटीमध्ये खूप सारे बॉडीज दिलेल्या आहेत. युपीएससी आहे, सीव्हीसी आहे किंवा लोकपाल लोकायुक्त आहे किंवा सीबीआयचे डिरेक्टर आहे, त्यांची टर्म दिलेली आहे. अशा खूप सारे फॅक्च्युअल गोष्टी येतात. तिथे तुम्ही कम्पॅरेटिव्हली नोट्स काढू शकता. मग मग तुम्ही युपीएससीचं केलं आणि समोरच एमपीएससीचं लिहिलं. आणखी असतं सीव्हीसी लिहिलं, त्याच्या समोरच मग दुसरं एखादी इन्स्टिट्यूशन आहे त्याचं केलं. हे जर तुम्ही कंपॅरिझन मध्ये केलं तर ते चांगलं, त्याचा फायदा होतो. समजा पॉलिटीमध्येच लॉच्या याच्यामध्ये गेलं तर ज्या डेफिनेशन्स पाठ करायला लागतात. समजा कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये ग्राहक म्हणजे काय, विक्रेता म्हणजे काय, मग वस्तू म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. आणि ते ऍक्च्युली त्या कलमातलं ते क्लॉज कोणतं हे पण विचारतात. म्हणजे ग्राहक हे कलम 2 मध्ये समजा डी असेल, सब क्लॉज डी असेल, तर ते पण विचारतात तो प्रश्न. मग त्याच्यासाठी तुम्ही तिथे ट्रिक्स वापरू शकता, म्हणजे क्रमाने लक्षात ठेवू शकता. समजा ग्राहकचा आता मला आठवत नाही एक्झॅक्टली क्लॉज काय, पण समजा डी असेल तो दुसऱ्या कलमातलं, मग आपण डी वरून एखादं नाव लक्षात घेतलं. दौलत घेतलं. समजा दौलत नावाचा ग्राहक दुकानात गेला म्हणजे दुकान आहे समजा, तर ई झालं. मग तिथे त्याला दुकानदार भेटला, मग दुकानदाराला आपण एफ म्हटलं, दुकानदाराने त्याला वस्तू दिली, मग या वस्तूला जी म्हटलं. हे असं आपण काहीतरी सेंटेन्स तयार करून ते लक्षात ठेवू शकतो. हे नोट्स मध्ये येऊ शकतं. जे फॅक्च्युअल गोष्टी त्या नोट्स मध्ये येऊ शकतात. जे अंडरस्टँडिंग वर नोट्स काढायची काय गरज नाही. ओके सर, या संपूर्ण प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की तुमच्या चुकांचं विश्लेषण तुम्ही प्रॉपर केलं तर मग तुम्ही तुमचे प्रिपरेशन इम्प्रूव्ह करू शकतात. तर आधी तुम्ही तहसीलदार होतात, आता डीवायएसपी झालात, म्हणजे नक्कीच तुम्ही तुमच्या प्रिपरेशन मध्ये काहीतरी अपग्रेडेशन केलेलं आहे, चुकांचं विश्लेषण केलेलं आहे. तर ते नेमकं कशा पद्धतीने करावं आणि तुम्ही असं काय ऍडिशन केलं? चुकांचं विश्लेषण म्हणजे ऍक्च्युली आपण बऱ्याच एक्झामकडे बघताना आपण फक्त पुस्तकं ते पाठ करणं आणि ते एक्झाम मध्ये लिहून येणं, याच दृष्टीने आपण एक्झामकडे बघतो. ऍक्च्युअली एक्झाम तशी नाहीये. एक्झामचा अभ्यास करताना आपल्या खूप साऱ्या क्वालिटीज आपोआप डेव्हलप होत जातात. त्या जर डेव्हलप झाल्या नाही तर एक्झाम पण क्लिअर होत नाही. मग ह्या क्वालिटीज असतात. अनालिसिस करणं जमलं पाहिजे आपल्याला, म्हणजे तुम्हाला सिलेबस अनालिसिस पाहिजे. आपलं प्रायोरिटीचं चालू होतं की 2 महिने बाकी आहेत, तर मग तुम्हाला सब्जेक्ट प्रायोरिटाईज करता आले पाहिजे. सब्जेक्ट मध्ये पण काही चॅप्टर आहेत ते प्रायोरिटाईज करता आले पाहिजे. म्हणजे प्रायोरिटाईज करणं ही पण एक क्वालिटी तुमच्या डेव्हलप होणं अपेक्षित आहे. आणखी अनालिसिस झालं, प्रायोरिटायझेशन झालं, त्याचसोबत हार्डवर्क प्लस स्मार्ट वर्क पण तुम्हाला जमलं पाहिजे. म्हणजे आता मी जे काय कन्झ्युमर ऍक्टचं सांगितलं, त्याच्यामध्ये मग ते स्मार्ट वर्क झालं की नोट्स काढल्यात आणि हे झालं. नोट्स मेकिंग हे पण एक पुढचं लेवलचं स्किल आहे. बरेचसे जण विचारतात की रिव्हिजन किती वेळा करायची. आता आमचं ट्रेनिंग चालू आहे, तर इथे एक PSI आहेत, त्यांचं राज्यसेवेची प्रिलिम्सचा चांगला स्कोर आलेला आहे. मग ते मला विचारत होते की रिव्हिजन किती वेळा केली पाहिजे. रिव्हिजन किती वेळा केली पाहिजे हा प्रश्न नसायला पाहिजे. ऍक्च्युली तुम्ही किती वेळा रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला मेमराईज होतं हे गरजेचं आहे. मी पाहिलेलं बऱ्याचशा मुलांमध्ये हे जाणवतं की ते वाचत जातात, मेमराईजच करत नाहीत. जर तुम्ही आज दिवसभर वाचलाय काहीतरी एखादा टॉपिक वाचलाय आणि तो जर तुम्ही संध्याकाळी मेमराईज करून पाहायचा प्रयत्न केला तर खूप कमी आठवतं आपल्याला ऍक्च्युली आपण काय वाचलंय ते. पण जर तुम्ही ते वाचलेलं आज रिवाइजच केलं नाही, मेमराईज करायचा प्रयत्नच केला नाही, तर ते तुम्हाला आजच आठवत नसेल संध्याकाळी, तर ते तुम्हाला 10 दिवसांनी आठवणारच नाही एक्झामच्या वेळेस, 2 महिन्याने आठवणारच नाही. त्याच्यामुळे जितक्या महत्वाच्या गोष्टी आहेत, मग हे तुम्हाला महत्वाच्या गोष्टी ओळखता आल्या पाहिजे आणि ते मेमराईज करण्याचा तिथंच प्रयत्न केला पाहिजे. मग हे मेमराईज पण आणखी एक त्याच्या स्किल लेवल येतं. स्किलची गोष्ट येते की क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं. बरेचसे मुलं आपण मी म्हटल्याप्रमाणे की वाचन करत जातात आणि शेवटी एक्झामला जातात, काहीच आठवत नाही किंवा छोट्या छोट्या चुका होऊन जातात. सिली मिस्टेक म्हणतात त्याला. त्या ऍक्च्युअली सिली मिस्टेक नसतात, तुमचं प्रिपरेशन कमी पडलं म्हणून त्या चुका होतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही जे झालेले पेपर्स आहेत, जुने आयोगाचे पेपर्स आहेत 3-4 वर्षांपूर्वीचे बाद झाले, ते तुम्ही पुन्हा पुन्हा सोडवले पाहिजेत. ते प्रश्न ज्या मागच्या वेळेस आलेले आहेत ते तुमच्या तोंडवळणी पडले पाहिजेत. कारण माझा असा अनुभव आहे की एकच आयोग आहे आणि तेच दरवर्षी पेपर काढतं. तर एक तुम्ही 8-10 वर्षाचे पेपर घेतले ना, त्यांच्यामध्ये काहीतरी फॉर्मॅट असतो, तो आपोआप म्हणजे कोणत्याही गोष्टीत असला, युपीएससीचा
फॉर्मॅट असतो पेपरचा, तसं एमपीएससीचा एक फॉर्मॅट असतो आणि ते काही गोष्टी ठरलेल्या असतात, ते प्रश्न पडत राहतात. तो तुम्हाला जर ओळखता आलं, ते तुम्हाला अनालाइज करता आलं, तर मग तुम्हाला चांगले मार्क्स पडू शकतात. आणि माझ्या मागच्या प्रिपरेशन मधल्या चुका मी ह्या वेळेस काय सुधारल्या त्या सांगतो. मागच्या प्रिपरेशनच्या वेळेस माझे बरेचसे टॉपिक राहून गेले होते अभ्यास करताना, कारण शेवटी जशी घाई होते, सगळ्यांनाच घाई होते ती शेवटी, मला माहितीये की आता काय वाचायचं, आता काय वाचायचं, 10 दिवस राहिले, आता काय वाचायचं तर खूप राहिलंय, प्रायोरिटाईज काय करायचं. त्यावेळेस मी चांगल्या बऱ्यापैकी प्रायोरिटाईज केलेल्या होत्या गोष्टी, पण जे काही थोडे छोटे टॉपिक होते, 5-5 मार्काचे टॉपिक होते समजा, ते माझे वाचायचे राहून गेलेले बरेचसे. तर मग ते ह्यावेळेस मी ते वाचले. मेनली तुमचा सिलेबस जर पूर्ण कव्हर झाला तर तुम्हाला क्लासरूम तर भेटू शकतं. म्हणजे तुम्हाला जर कॉन्फिडन्स आहे, तुमच्या अभ्यासावर कॉन्फिडन्स आहे आणि सिलेबस पूर्ण झालेला असेल तर क्लासरूम भेटण्यापासून काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि दुसरी जी सुधारणा मी केली ती, ज्या नोट्स होत्या त्या माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल होत्या मागच्या वेळेसच्या. त्याच्यामध्ये पण मग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी असं कम्पॅरेटिव्हली नव्हतं केलं. त्याच्यामुळे माझे प्रश्न सोडवताना काही चुका झालेल्या. समजा एखादी युनेस्को आहे आणि एखादी दुसरी WHO आहे. आता यांच्यामधलं तुम्हाला लक्षात नाही राहते, एक्झाम मध्ये आल्यावर आठवत नाही आपल्याला. 1 जानेवारी 1948 ला स्थापन झाली, 1 जानेवारी 1947 ला स्थापन झाली, कन्फ्युजन होऊन जातं. तर मग ते पुन्हा मी कम्पॅरेटिव्हली करून काढल्या गोष्टी, करून लिहून काढलं. त्याच्यामुळे ते चांगलं मेमराईज झालं. ही एक गोष्ट सांगता येईल. आणखी एक सांगता येईल तर जे मी ज्यावेळेस तहसीलदार झालो त्यावेळेसच्या माझ्या बॅचचे जे टॉपर होते त्यांची बुक लिस्ट पाहिली. कारण आपण काय टॉपरकडेच पाहिलं पाहिजे, कारण त्या टॉपरने काहीतरी बरोबर केलेलं असतं गोष्टी म्हणून तो टॉपर आलेला असतो. आपला जो रँक आलेला आहे त्याच्या मानाने त्यांच्या जो वरचा स्कोर आहे त्याच्यात वेगळे एफर्ट्स घातलेले असतात. असं नाही का ते त्यांना लकीली मार्क्स पडून गेलेले असतात. मग आपण जेव्हा त्यांच्याकडे बघतो, त्यांच्याकडून गायडन्स घेतो, तर मी पण तसं गायडन्स घेतलेलं, त्यांची बुक लिस्ट पाहिलेली. तर मग त्याच्यातले मला काही वाटलेले बुक्स की जे वाचणं काही गरजेचे नाही ते मी एलिमिनेट केलेले. काही छोटे छोटे टॉपिक आहेत ते जे मी प्रिपेअर नव्हते केले, ते मग त्यांनी कशातून प्रिपेअर केलं होतं ते पाहिलेलं, त्याच्यानुसार प्रिपरेशन केलेलं. आणि मेनली जे स्ट्रॉंग एरियाज होते ते अजून स्ट्रॉंग करायचा प्रयत्न केलेला. वीक एरियाज ते किमान ऍव्हरेज स्कोर तरी देतील अशा हिशोबाने मी प्रिपरेशन केलं. ओके. सर, आता आपण मुलाखतीबद्दल बोलूया. मुलाखत सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे या प्रोसिजर मधला, की जो तुमचं यशोदाचं वनामती किंवा वनामतीचं यशोदा करू शकतो किंवा लिस्टच्या बाहेर सुद्धा ठेवू शकतो. तर नेमकं ह्या इंटरव्ह्यूची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी, मॉक इंटरव्ह्यूचा कितपत रोल असतो ह्या प्रिपरेशन मध्ये आणि तुमचा अनुभव कसा होता इंटरव्ह्यूचा? मला एकूण 3 इंटरव्ह्यूचा अनुभव आहे. राज्यसेवा 2017चा इंटरव्ह्यू दिलेला, त्याच्यानंतर फॉरेस्ट सर्व्हिस होती, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस, त्याचा एक इंटरव्ह्यू दिलेला मी त्याच वर्षी दिलेला, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट USP साठी सिलेक्ट होतानाच एक इंटरव्ह्यू दिलेला. तर पहिल्या इंटरव्ह्यूच्या वेळेस माझं जे मेन्सच्या सिलेबस होतं तसंच झालेलं. नेमकं काय वाचू, जे काय समोर येईल ते मी त्याच्या नोट्स काढत जायचो, ते लिहित जायचो. आणि त्या मेन्सचं जे झालं तसंच त्या इंटरव्ह्यूचं झालं, की नंतर शेवटी इतकं लिहून काढलेलं मी का ते माझं परत वाचूनच झालं नाही. आणि नेमकं इंटरव्ह्यूला गेल्यावर ऍक्च्युली आपण काय वाचलं याला काहीच फरक पडत नाही. तुम्हाला जर नाही उत्तर देता आलं तरी खूपदा चालून जातं. खूप जास्त वाचलं नाही पाहिजे. मला जे आता 2-3 इंटरव्ह्यू दिल्यानंतर मला जो अनुभव आला त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्या टॉपिकवर 3-4 ओळी बोलता आलं तरी खूप चांगलं असतं. ते फक्त तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगता आलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला बोलायची सवय नसते. मॉक इंटरव्ह्यूचा काय फायदा होतो तो, जर तुम्ही डायरेक्ट इंटरव्ह्यूला गेले तर ते वरिष्ठ अधिकारी समोर बसलेले असतात आणि ते आपल्याला प्रश्न विचारतात. आपल्याला माहित असतं, पण आपण कसं बोलतो त्यांच्यासमोर किंवा एकदम कन्फ्युज होऊन जातो काय, ह्याच्यावर बऱ्याचदा डिपेंड करतं. माझं तसं झालेलं पहिल्या इंटरव्ह्यूच्या वेळेस, फॉरेस्टच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस. त्यांनी एकदम सोपे सोपे प्रश्न विचारले, पण मला ते मग आपण क्लिअर थिंकिंग करत नसतो, दबावात असतो. त्याच्यासाठी मॉक इंटरव्ह्यूज देणं गरजेचं असतं. मॉक इंटरव्ह्यूज एक 4 ते 5 इंटरव्ह्यूज दिलेले चांगले राहतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी दिले पाहिजेत मॉक इंटरव्ह्यूज. आणि मॉक इंटरव्ह्यूची तयारी करताना तुम्ही टॉपिक लिहून काढले पाहिजे का. तुमचे जे 6 टॉपिक मध्ये डिवाइड होतो इंटरव्ह्यू, तर 6 टॉपिक मध्ये एक तुमचं स्वतःची माहिती असते, स्वतःबद्दलची माहिती, तुमचं गाव, एज्युकेशनल बॅकग्राऊंड वगैरे याच्याविषयी विचारतात. ते तर आपला स्ट्रॉंग स्पॉट असतो, त्याच्यात तर चांगलंच बोलता आलं पाहिजे, कॉन्फिडेंटली सांगता आलं पाहिजे.
दुसरं असतं हॉबी असतं. नंतर असतं तुमचं डिग्री जे एज्युकेशन झालेलं त्याच्यावरती प्रश्न विचारतात. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे, तर मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पेट्रोल डिझेल मधला फरक आहे, जे पेट्रोल डिझेल इंजिन असतं त्याच्यात काय फरक आहे, 3D प्रिंटिंग नावाची काय कॉन्सेप्ट आहे, हे असे काय प्रश्न आहेत. हे तुम्ही जे मागे इंटरव्ह्यू झालेले आहेत, जे सिलेक्ट झालेले आहेत अधिकारी, त्यांचे तुम्ही ट्रान्सक्रिप्ट पाहिले पाहिजे इंटरव्ह्यूचे. बरेचसे जण ते टाकत असतात, त्यांचं एक कंपायलेशन पण सापडून जाईल कुठेही तुम्हाला, तर ते पाहिलं पाहिजे. किंवा कुठे तुम्ही मॉकला जाताना तिथे त्यांनी काय प्रश्न विचारले बाकीच्या विद्यार्थ्यांना पण, आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस बाकीचे विद्यार्थी पण असतात, ते एक प्रश्नाचं कंपायलेशन घेतलं पाहिजे आणि ते प्रश्नानुसार आपण उत्तर तयार केली पाहिजे ऍक्च्युली. म्हणजे माझ्या पहिल्या अटेम्प्ट मध्ये जी चूक झालेली की मी माझ्या याच्यानुसार मी तयारी करत होतो, मी पुढे काय प्रश्न येणार याचा विचार करत नव्हतो. मेन्स मध्ये पण ते लागू पडतं की आपण नुसतं वाचतच जातोय पण प्रश्न काय विचारणार याचा विचारच करत नाही, त्यावेळेस मेन्स क्लिअर होत नाही. पण जर तुम्ही आयोगाच्या पण पेपर्सचा अभ्यास केला आणि मग पुस्तकं पण वाचली, त्या अभ्यासाला डिरेक्शन येते. तसं मॉक मध्ये पण आहे की तुम्ही मागच्या वर्षी जे विचारलेले प्रश्न आहेत, मेजरली मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते एक पॅटर्न तोच असतो, काहीतरी ठरलेल्या गोष्टीच असतात, थोडंफार त्याच्यात वेगळं होऊ शकतं. तुम्ही जर एखादी वेगळीच हॉबी असेल काहीतरी, ह्यावेळेस एक जण होता तहसीलदार म्हणून सिलेक्ट झालेलं, तर ते जादूगार होता. मग ते त्याच्या फील्डवर गेले ते प्रश्न. असं कधीतरीच होतं, पण बरेचसे प्रश्न ठरलेले असतात. करंट इव्हेंट झालं, जे मेजर करंट इव्हेंट्स आहेत, त्या दृष्टीने मग आपण एक ठरून प्रिपरेशन केलं, मागचे प्रश्न वाचले, तर इंटरव्ह्यू मला नाही वाटत काय आहे. ओके. सर एक शेवटचा प्रश्न विचारते. सर एक शेवटचा प्रश्न विचारते आणि आपण मुलाखतीचा समारोप करूया. आता तुमचा ट्रेनिंग फेज चाललेला आहे, तर या दरम्यान तुम्हाला नेमक्या काय गोष्टी शिकायला मिळतात, तुमचं रुटीन कसं असतं आणि विद्यार्थ्यांमध्ये याची उत्सुकता असते की नेमकं ट्रेनिंग कसं होतं आणि त्यातल्या त्या डिव्हाइसचं ट्रेनिंग कसं असतं, तर तुमच्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल. ओके. मी दोन्ही ट्रेनिंग केलेले आहेत, दोन्ही ट्रेनिंग हा. बद्दल सांगतो. तहसीलदारचं पण माझं ट्रेनिंग पूर्ण झालं होतं आणि एक मला पोस्टिंग झाली होती यवतमाळला आणि जस्ट आठवड्याभरानंतर माझं डिव्हाइस बेस्ड ट्रेनिंग चालू झालेलं. अच्छा. तर ट्रेनिंग प्रोग्राम हा 2 वर्षाचा, सगळे क्लास 1 अधिकारी आणि क्लास 2 अधिकाऱ्यांसाठी. तर महसूलमध्ये जे नायब तहसीलदार डेप्युटी कलेक्टर आहे, त्याच्यात माझं तहसीलदार म्हणून सिलेक्शन झालेलं समजा. तर तो 2 वर्षाचा प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये पहिले 6 महिने फाउंडेशन टेक्निकल म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटशी रिलेटेड आणि अटॅचमेंट असं यशदामध्ये प्रोग्राम असतो. त्याच्यानंतर 6 महिने तुम्हाला जिल्हा पुढच्या 1.5 वर्षासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवलं जातं. त्या 1.5 वर्षामध्ये पहिले 6 महिने अटॅचमेंटचं असतं वेगवेगळ्या ऑफिसला. तलाठी ऑफिस झालं, मंडळ अधिकारी ऑफिस झालं, तहसील ऑफिस झालं, नगरपालिका, पोलीस स्टेशन, कलेक्टर ऑफिस, अशा वेगवेगळ्या ऑफिसेसच्या 22 ते 23 ऑफिसेस असतात, त्यांच्या 6 महिने अटॅचमेंट चालतात. त्याच्यानंतर महसूलमध्ये किंवा बाकीच्या बऱ्याचशा डिपार्टमेंटमध्ये पण तुमचा जर 6 महिने तुमची जी पोस्ट आहे त्याच्या 1 स्टेप डाऊन चार्ज भेटतो तुम्हाला. म्हणजे तुम्ही तहसीलदार असाल तर 6 महिन्यासाठी नायब तहसीलदार चार्ज भेटतो आणि शेवटचे 6 महिने तहसीलदार म्हणून चार्ज भेटतो. डेप्युटी कलेक्टर असाल तर 6 महिने तहसीलदारचा चार्ज भेटतो, 6 महिने डेप्युटी कलेक्टरचा एसडीओचा चार्ज भेटतो. असा तो 2 वर्षाचा प्रोग्राम असतो. आणि ऍक्च्युली आपण जे फाउंडेशन किंवा टेक्निकल होतं यशदाला, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी वाचत असतो, पण फील्डवर गेल्यावर बरीचशी वेगळीच परिस्थिती असते. तिकडे जो पब्लिक कॉन्टॅक्ट येतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटतात, ते कोणत्याच पुस्तकात भेटत नाही नॉलेज, तो वेगळाच अनुभव असतो. हा झाला माझा तहसीलदारच्या ट्रेनिंगचा अनुभव. आणि डीवायएसपीचं ट्रेनिंग पण 2 वर्षाचं असतं. याच्यामध्ये 2 महिने सुरुवातीला यशदाला फाउंडेशन असतं आणि त्याच्यानंतर 1 वर्षासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे पूर्ण दिवसभर पूर्ण वर्षभर ट्रेनिंग चालतं आणि त्याच्यानंतर राहिलेल्या 10 महिन्यामध्ये एक आपल्याला जिल्हा अलॉट करून देतात. मग जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या अटॅचमेंट्स असतात, एसपी ऑफिस झालं किंवा कोर्ट झालं, हायकोर्ट झालं, अशा अटॅचमेंट्स असतात. गडचिरोलीला एक 15 दिवसाची अटॅचमेंट असते, फोर्स 1ला अटॅचमेंट असते. आणि याच्यामध्ये डीवायएसपी ट्रेनिंग आणि तहसीलदारचं ट्रेनिंग मधला वेगळा फरक, तर डीवायएसपीला जो चार्ज भेटतो 1 स्टेप डाऊन भेटतो, पोलीस स्टेशन इन्चार्ज पीआयचा चार्ज भेटतो, तो एक 84 दिवसासाठीच असतो. जसं महसूलमध्ये टोटल 1 वर्षासाठी चार्ज भेटतो, तो डीवायएसपीला फील्डचा कमी चार्ज भेटतो. आणि हे जे अकॅडमीचं पोलीस अकॅडमीमध्ये आहे 1 वर्षाचं ट्रेनिंग, याच्यामध्ये आमचं शेड्यूल सकाळी 5 वाजल्यापासून चालू होतं. वाजता उठायचं आणि 5:30ला आम्हाला फॉल इन असतं खाली. 5:30ला फॉल इन झालं की सगळे हजर, सगळे प्रेझेंट झाले आले खाली
मग तिथून मार्च करत ग्राउंडवर जायचं. मग 5:30 ते जवळपास 8 पर्यंत आमचं पीटी परेड आणि ड्रिल चालतंय. त्याच्यामध्ये मग युनिफॉर्म घालून आपल्याला ड्रिल करायला लागतं. जे आपण बघतो बऱ्याच अधिकाऱ्यांकडे केन वगैरे असतो, केन सोबत पण ड्रिल असते. आणि जे बरेचशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांच्यासोबत ड्रिल शिकवली जाते. म्हणजे पोलिसांकडे जी लाठी असते त्याच्यासोबत पण ड्रिल शिकवली जाते. जे वेपन्स असतात, वेपन सोबत पण ड्रिल शिकावी लागतं. आणि एमटी 100 पण एक ड्रिल असतं. अशा वेगवेगळ्या ड्रिल्स शिकवल्या जातात. मग हे 8च्या आसपास 5:30 ते 8 हे चालतं. मग 8 नंतर थोडा ब्रेक भेटतो. त्याच्यामध्ये नाश्ता आणि फ्रेश होणं वगैरे ह्या गोष्टी झाल्या. आणि परत 8:45ला फॉलिंग व्हायला लागतं. पाऊण तासामध्ये तुम्ही सगळं करून जायलाच लागतं खाली. नाही गेलं तर उशीर झाला तर पनिशमेंट असतं. मग 8:45ला फॉलिंग झालं की त्याच्यानंतर आम्ही परत ड्रिल करत क्लासरूमला जातो. 9:15 लेक्चर चालू होतात. 9:15 ते जवळपास 1:30 पर्यंत आमचे लेक्चर चालतात. मग 1:30 नंतर परत ड्रिल करत, परेड करत पूर्ण जो स्क्वॉड आहे आपला ते आपण मेसला येतो. मग मेसमध्ये जेवण करून दुपारच्या वेळेस थोडा वेळ भेटतो. 2च्या आसपास आपण रूमवर पोहोचतो. 2 ते 3:30 आपल्याला टाइम असतो. 3:30ला परत मग फॉलिंग व्हायला लागतं आणि परत आपण परेड करत ग्राउंडवर जातो. 3:30 ते मग जवळपास 6:45 पर्यंत पूर्ण परेड चालते. 2 ड्रिलचे लेक्चर्स असतात आणि एक स्पोर्ट्स आवर असतो. स्पोर्ट्स आवर मध्ये इथे तुम्हाला जर कोणता स्पोर्ट येत नसेल तरी वेगळे स्पोर्ट्स शिकवले जातात. त्याच्यामध्ये व्हॉलीबॉल झालं, बास्केटबॉल झालं, फुटबॉल असेल, आणखी स्विमिंग ह्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि नंतर जसं आपण पुढे जातो तसं वेपन्सचं पण ट्रेनिंग असतं आणि हॉर्स रायडिंग वगैरे ह्या गोष्टी शिकतात. ओके. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा 6:45च्या आसपास आलोय नंतर मग जेवायला वेळ असतो. तर परत जेवण करून परत 7:45ला फॉलिंग व्हायला लागतं. फॉलिंग म्हणजे थोडक्यात रिपोर्टिंग असतं की तुम्हाला ओके. हजर राहायला लागतं. सगळ्यांनी जायचं आणि आपले जे ड्रिल इन्स्ट्रक्टर असतात ते येतात आणि काही सूचना असतील उद्याच्या दिवसासाठी किंवा एक राष्ट्रगीताने दिवसाचा शेवट केला जातो. ते 7:45ला फॉलिंग होतं. 7:45ला फॉलिंग झालं की मग एक थोडंफार घरच्यांशी बोलणं वगैरे झालं की आम्ही 9ला झोपून जातो. कारण 9ला जर न झोपलं नाही तर 5 वाजता जाग येत नाही. शकत नाही. तर मोस्टली टाइम फिजिकल याला जास्त दिला जातो. त्याच्यामुळे माझा असं सल्ला राहील जे डीवायएसपी साठी प्रिपेअर करतात किंवा ज्यांना डीवायएसपी व्हायची आवड आहे त्यांना, तर तुमचा फिजिकल फिटनेस पाहिजे थोडा तरी आधी. तुम्ही अजिबातच केलेलं नाहीये तर इथे थोडंफार तेवढं मॅच अप व्हायला वेळ लागतो आणि फिजिकल तेवढं फटिग येऊ शकतं असं होतं. पण जर तुम्ही ऑलरेडी प्रिपेअर्ड असाल, फिजिकल फिट असाल तर मग ट्रेनिंग एकदम चांगलं वाटतं. नक्कीच. आणि समजा हे टार्गेट्स कम्प्लीट नाही करू शकलो तर पनिशमेंट कोणत्या स्वरूपातले असतात? पनिशमेंट तर भरपूर असतात. आता आमची बॅच नवीन आहे. तर ऍक्च्युली आज होतं पण आम्हाला तशी सूचना दिलेली नव्हती. त्याच्यामुळे सकाळी आज रविवार असून पण आम्हाला 7:30ला खाली फॉलिन व्हायचं होतं. पण रविवार असला कोणी उठलंच नाही. तर 7:30ला कोणी फॉलिनसाठी गेलंच नाही. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की आता तुम्हाला आज रविवारी काहीच नसतं ऍक्च्युली शेड्यूलमध्ये. तर तुम्हाला आता ड्रिल करायला लागेल. 3:30ला तुम्हाला परत यायला लागेल. 3:30 ते 7:30 ड्रिल होईल असं सांगितलं होतं त्यांनी. ओके. पण आम्हाला थोडं त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की यावेळेस आम्हाला माफ करा. पुढच्या वेळेस पासून आम्ही तर आता जेवायचा वेळ होतच आलेला आहे. तर 7:45ला परत फॉलिन असणार. आणि पनिशमेंट म्हणाल तर तुम्ही जर लेट पोहोचले, समजा सकाळी 5:30चा फॉलिन आहे आणि तुम्ही 1-2-3 मिनिटं लेट झालाय, तर मग आहेत बऱ्याच शिक्षा आहेत. मला वाटते जे ट्रेन तेव्हाच कळेल. ओके. पण कोणती पण शिक्षा इथे ऍक्च्युली त्यांचा हेतू असतो त्याच्या मागे की तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग झालं पाहिजे आणि फिजिकली आणि मेंटली म्हणजे शिक्षा जरी झाली तुम्ही तरी तुम्हाला ते वेळेत कोणत्या पण गोष्टी करण्याची सवय लागावी. कारण हे डिपार्टमेंट असं आहे की तुम्ही रिॲक्शन टाइम तुमचा खूप महत्वाचा असतो पोलीस डिपार्टमेंटमध्ये. म्हणजे एखादी घटना घडली तर तुम्ही किती लवकर तिथे पोहोचता, किती लवकर प्रिपेअर होता, किती कमी वेळेत तुम्ही गोष्टी तुमचं जे कामात आहात किंवा बाहेर आहात तर तिथून तुम्ही त्या जिथे काही ती घटना घडली तिथे जाण्यासाठी किती फास्ट जाऊ शकता तुम्ही. त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करते जसे की दंगे वगैरे असतील तर त्या दृष्टीने ते गोष्टी केल्या जातात. त्याच्या मागे हेतू जो आहे
तो त्यांनी प्रत्येक गोष्टी मागे येतोय. आणि पनिशमेंटचा पण हा येतोय की तुम्ही मेंटली टफ झालं पाहिजे ऍक्च्युली. आपलं माइंड वीक नाही राहिलं पाहिजे. आणि त्याचसोबत तुम्हाला ते डिसिप्लिन लागलं पाहिजे. जेव्हा आपण म्हणतो युनिफॉर्म सर्व्हिस आहे, युनिफॉर्म म्हणजे युनिफॉर्मिटी आहे. सगळ्यांमध्ये युनिफॉर्मिटी असली पाहिजे. तर मग आमच्या प्रत्येक गोष्ट युनिफॉर्म म्हणजे युनिफॉर्म असतो, प्रत्येकाचं सेमच असतं. म्हणजे आम्हाला इव्हन जे मास्क दिलेले होते त्या अकॅडमीमध्ये, ते पण प्रत्येकाला सेमच मास्क वापरायला सांगितलेलं होतं. मग ती युनिफॉर्मिटी राहिली पाहिजे, ती डिसिप्लिन राहिली पाहिजे. डिसिप्लिनरी सर्व्हिस म्हणतो आपण, त्याचा तोच अर्थ होतो. अशा प्रकारच्या पनिशमेंट असतात, बऱ्याच गोष्टी असतात, मजा पण खूप येते आणि आपल्याला काही फ्री टाइम पण भेटतो. त्याच्यामुळे जो आपल्याला संडे आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा काम करता फील्डवर, ऍक्च्युली अशीच परिस्थिती असते की आपण 6 दिवस किंवा 5 दिवस काम करतो, पूर्ण वेळ काम करायला लागतं. त्याच्यानंतर तो तुम्हाला 1 दिवस पण खूप चांगला वाटतो. मग ते पण त्यांनी त्या गोष्टी पण तशाच केलेल्या. 6 दिवस पूर्ण आमचं शेड्यूल बिझी असतं, त्याच्यामुळे जो सुट्टीचा दिवस येतो तो खूप भारी वाटतो. विद्यार्थी मित्र हो, शिरीष वमने सर आपल्या प्लॅटफॉर्मवर आले आणि त्यांनी अतिशय सुंदररित्या आणि अगदी विस्तृतपणे आपल्याला गायडन्स केलेला आहे. मग ते परीक्षेच्या बाबतीत असेल, नवीन विद्यार्थी या क्षेत्राकडे येताना त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, आपल्या प्रिव्हियस चुकांचं आपण अनालिसिस कसं करावं, त्या दृष्टिकोनातून आपल्या प्रिपरेशनमध्ये इम्प्रुव्हमेंट कशी करावी, या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्यासोबत डिस्कस केलेल्या आहेत. त्यांचा मुलाखतीचा अनुभव सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. त्याचबरोबर त्यांचा ट्रेनिंगचा अनुभव सुद्धा त्यांनी आपल्यासोबत डिस्कस केलेला आहे. सर, तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्ममध्ये आला, तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिला, त्याबद्दल तुमचे खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस अनअकॅडमीकडून खूप शुभेच्छा. थँक्यू.